मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मैदानातील हिंदकेसरी मैदानातील एक आणखी एक आदत गट पास झालेला आहे. तर काय नाव आपल्या आदतचं? हिटलर. कसं नियोजन झालं आज? कुठला पाहिजे नियोजन म्हणजे आम्ही एक दुसरं नियोजन केलं होतं, ते पण टॉपचंच नियोजन होतं, पण काही अडचणीमुळं ते नियोजन थोडं आमचं झालं नाही. नाहीतर शक्यतो आम्ही जवळपासच्या नंबरात असतो. तर मग शाकीर तात्याला फोन लावला, दीपक भाऊ आमचा दुर्गरी दीपक राठोड संभाजीनगरचा, तर त्यांना फोन लावला. मी ते म्हणे मला की आहे म्हणे 2 बैल आहे टॉपचे, तर एकाचं नियोजन झालं म्हणे, लगेच झालं. तर मग दीपक भाऊ म्हटलं मग आता दुसरं एक होतं म्हणलं, तर मग दीपक भाऊनी ते नियोजन जोडून आणलं. कोणती अडचण आली ती पहिल्याला? पहिल्यांदा अडचण त्यांचं नाव वगैरे नाही सांगू शकत, कारण की ते खूप म्हणजे जवळचेच माणसं आहे आमच्या. बरं, काय सांगाल कशी गती लावली आज? गती तर स्पीड खूप लावली आज त्यांनी, आणि थोडं आम्हाला म्हणजे खूप चांगलं काय वाटलं, शाकीर ड्रायव्हरनी गाडी आणली ते खूप भारी वाटलं. हिंदकेसरी जॉकीने समजा आपल्या हिंदकेसरी शाकीरनं त्याने आपल्या गाडी आणली. काय सांगाल ड्रायव्हरवर वगैरे वैशिष्ट्य त्यांचं? ड्रायव्हरचं काहीच नाही, ड्रायव्हर एकच नंबर आहे, म्हणजे ड्रायव्हरला बघायचं कामच नाही काही. ड्रायव्हर बघा मित्रांनो, एकदम हिंदकेसरी मैदान आणि त्या ठिकाणी आपले शाकीर तात्या यांनी गाडी आणली. तळेगावचे बादशाह म्हणून त्यांची अशी ओळख आहे. बरं, हिटलर बरोबर कोणता फायदा होता म्हणले आज? हिटलर बरोबर नाशिकचा बैल होता, नाशिकचा 2 दात होता वासरू. बापू बोरकरचं वासरू होतं. बरं, काय सांगाल आता सीमेला कशी गाडी पळाल? सीमेला गाडी 100% आमची राहीन वाटतंय का? 100%, कारण की आज त्याचं हे 5वं मैदान आहे, आणि 5व्या मैदानात एक पहिलं मैदान जे केलं होतं आम्ही, त्याच्यात थोडा 2 नंबरला गाडी उतरली, थोडा मार खाल्ला आम्ही बीडला. दुसरं मैदान त्याचं याला झालं टिडीला वैजापूरला आम्ही 6 मान केला होता, लकी होता. बरं, आता आपला हिटलर नेमकं 3 फेऱ्यातच पळतो का सेकंद पल्ल्यात पण पळतो? नाही, सेकंद याच्यामध्ये नेलं तर नाही आम्ही अजून, पण 3 फेऱ्यात शक्यतो आम्ही 3 फेऱ्यात पळतो. सेकंद पण लागले नाही आमच्या इकडे जवळपास कुठं. बरं, तुम्हाला असं एखादा हिटलरचं सांगण्यासारखं गुलाल सांगता येईल का की आठवण येते आपली? सांगण्यासारखा आठवणीतला गुलाल म्हणजे त्याचा टिडीचा. बरं, कशी गाडी पळाली? कोणता पहिरा होता तिथं? टिडीला लक्की नावाचा बैल होता, एक तिकडला वैजापूर काढला, लासलगावचा बाप्पा सेठ म्हणून बैलाची व्यापारीची. काय बक्षीस होतं तिथं बक्षीस तर नाही सांगता येणार, पण त्याचं म्हणजे पहिलं मैदान होतं, हे दुसरं मैदान होतं, आणि दुसऱ्याच मैदानात तिने आम्हाला गुलाल प्राप्त करून दिला. हीच मोठी अपेक्षा. बघा मित्रांनो, एका गाडा मालकाचं फक्त एवढंच म्हणणं असतं की आपल्याला पैशाची काहीच घेणं देणं नाही, आणि फक्त आपल्याला गुलालच प्राप्त व्हायला पाहिजे. तर बैलगाडी क्षेत्रातून हेच आपल्याला एक अनुभव मिळतो की समजा आपल्याला पैशाचा मागं लागून उपयोग नाही, की आपला नाद महत्वाचा आपल्यासाठी. बघा मित्रांनो, एकदम वासरानं त्या ठिकाणी यांना गुलाल प्राप्त करून दिला, त्यांनी यातच आनंद मानला. आणखीन काय सांगाल बरं हिटलर बरोबर त्यांचा खुराकाची कशी वैशिष्ट्य सांगू शकाल काही? खुराकाचा हेच गावाचा भाडा आणि मक्काचा भाडा आणि ते सोयाबीन टाकतो. बरं, आता संभाजीनगरचे बैल आपल्या म्हणजे आपल्या भागातले बैल आणि वरच्या भागातले बैल याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे नेमकं कोणत्या बैलांना जास्त स्पीड वाटतो तुम्हाला? स्पीड तर इकडल्याच बैलाच वाटतो, कारण की तिकडं म्हणजे म्हणावं असं म्हणजे माझ्या विचारानं तर दूध वगैरे जादा देत नाही ते लोक, आणि आपलं कसं हाडचोकरी याचा त्याचा सगळं हाडचोकरीला याला त्याला पूर्ण आपल्या संभाजीनगरची बैलं चालते, म्हणून थोडं राहणारा गती लावी ते, सेकंडला गती लावी ते बैलं, त्या हिशोबाने. बरं, आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल तुम्ही? की आता बघा तुम्ही एकदम आपले 90च्या गट आसपास झाले, आणि ते गट एकदम 2च्या आसपासच पूर्ण होतात, तर याबद्दल काय सांगाल तुम्ही मैदानाबद्दल? नाही, मैदान एकच नंबर भरवलं समाजाच्या लोकांनी पण, आणि मैदानाचं म्हणजे खूप भारी वाटतंय. मैदानाला एक पेडगाव सारखीच हे येत आहे इथं. पेडगावला जाण्याची इच्छा होती, आज पेडगावला तिकडे बंदी आली, ते एकामुळं सगळ्यांचंच नुकसान झालेलं सांगते. बघा मित्रांनो, भरपूर गाडा मालकांची इच्छा आहे की आपण पेडगावला जायला पाहिजे, पण बंदीमुळं भरपूर आपल्या गाडा मालकांचे म्हणजे खालच्या भागातल्या आपल्या भागातले गाडा मालकांची इच्छाच राहिली. तर काय सांगाल बरं आपल्या आता हिंदकेसरी मैदान इकडचं पण आणि तिकडचं पण, तरी पण आता इकडचं आपलं पहिलंच मैदान आहे, आता पहिलंच हिंदकेसरी मैदान आहे ना, खूप मोठं आणि खूप रौनक येत आहे मैदानाला बघायला. पेडगाव पेक्षाच
त्याच्याहून थोडं भारीच वाटतंय आता पेडगाव मैदानापेक्षा थोडं पहिलं ज्याच्यात एवढं भारी केलं आपण तर पुढल्या पर्वात कितीतरी भारी होईल. बघा मित्रांनो, पेडगावच्या मैदानासारखं आपलं मैदान झालं. मला तर वाटतंय की त्या मैदानापेक्षा उजेडात आपला लवकर फायनलचा फेरा पळल. हो वाटतंय असं, कारण की गट भरपूर झालेले आणि लवकर होऊ शकतं. शक्यतो म्हणजे भारी जे लवकरच होईल माझा एक अंदाज आहे. सूर्याच्या साक्षीने पार पडू शकतं मैदान. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. 100% आपला हिटलर हे हिंद केसरीच होईल आज. आणि हिटलरची खरेदी आपण बाप्पू पोरकर म्हणून नाशिकचे त्यांच्याकडून हिटलर घेतलेला आहे आपण. म्हणजे व्यापारीत ना ते. हो, बाप्पू पोरकर व्यापारी म्हैसूर सरांचे. खूप क्वालिटी भारी आहे त्यांना. आपण म्हणजे खूप त्यांनी पण सपोर्टिंग केली आम्हाला बाप्पूचे. तर बाप्पूकडून आपण आता हे पहिले एक आणला होता, मग त्याच्यानंतर नाही पहिले 2 आणले, त्याच्यानंतर हा बाप्पून खूप विश्वासन दिला आम्हाला. बाप्पूला म्हणलं होतं आम्हाला नाद करण्यासारखी वस्तू लागते, तर त्यांनी तीच दिली आम्हाला. तर बाप्पूचे पण मनापासून आभार आहे. मित्रांनो बघा, एखाद्या व्यक्तीवर जर विश्वास ठेवायचा म्हणलं तर असं ठेवायला पाहिजे. आणि त्यांना पण तुम्हाला एक कामाची वस्तू दिली. हो, एकदम कामाची. म्हणजे बाप्पूला शब्द दिला होता आम्ही, बाप्पू आम्हाला अशीच वस्तू देतो. बाप्पूनी तशीच वस्तू दिली आम्हाला. आणि अजून एक हा पळू लागला ना, तर बाप्पूला मी याचे लहानपणाचा फोटो टाकला होता की बाप्पूला म्हटलं असंच एक वासरू द्या आम्हाला. तर बाप्पूनं तसंच दिलेलं आहे घरी. आता एक 4 ते 5 महिन्याचा असेल तो. 4 महिन्याचा 4 ते 5 महिन्याचं वासरू म्हणताय. बरं, काय खरेदी केली त्याची? काय किंमत लावली आपण? त्याची खरेदी एक 53,000ची खरेदी त्याची तिथली. म्हणजे 4 महिन्याचं वासरू. हो. बघा मित्रांनो, नाशिकचं 4 महिन्याचं वासरू आहे आणि 53,000 रुपये देऊन त्यांनी खरेदी केलंय. हो. बरं, काय सांगाल त्याचं वैशिष्ट्य कसं आहे? त्याचं वैशिष्ट्य सेम असेच गुण आहे त्याच्यात. करण पण भरपूर आहे. जे लहानपणी याचं गुण तसं होतं तसंच सेम गुण त्याच्यात आहे. बाप्पूने आम्हाला 2 गाड्यासाठी वेटिंग दिली होती. बाप्पूने पहिले गाडी आणली होती, तसं वासरू लागलंच नाही. नंतर डबल एक गाडी दिली होती, गाडी आली होती बाप्पूने, त्याच्यात पण नाही. मग 3ऱ्या गाडीत बाप्पूने सेम तसंच वासरू हिटलर आणि वासरू दिलं. तर तेव्हा ते म्हणे आलं गाडीत वासरू. त्यांनी फोटो वगैरे टाकला, मग ते डन करून घेतलं आम्ही. मित्रांनो, व्यापार करायचा म्हणजे येईल ती वस्तू द्यायचीच असं नसतं. कामाची वस्तू असती असेल तर द्यायची. हो. नाही, बाप्पू म्हणजे बाप्पूचं सांगावं तेवढं कमीच आहे. तर काय सांगाल तुम्ही आता वासरू, छोटं वासरू 4 महिन्याचं वासरू घेतलंय, म्हणजे कशा प्रकारे तुम्ही त्याला ट्रेन करता? याला जशी ट्रेनिंग दिलेली तशी त्याला ट्रेनिंग. म्हणजे आम्ही सध्याला तर आज त्याला काही छकडेला वगैरे झुपलेलं नाहीये. याला पण आम्ही छकडेला लवकर झुपलं नव्हतं. आमचे जॉकी होते, काका होते माझे, तर तेव्हा अशी सोशल मीडिया जरी असते तर आज 10 हिंद केसरीच्या पलीकडेच असते. ते सूर्यभान पावगुरे नाव आहे त्यांचं. आणि बैल आज पण त्यांच्याच नावावर पळतोय, बौद्धवासी सूर्यभान पावगुरे. बघा मित्रांनो, एकदम म्हणजे खानदानी नाद असल्यासारखं यांचा पण नादच, तुमचा पण ही खानदानी आता नादच आहे. दुसरी पिढी समजून घेते ना आमची. बरं, तुम्ही काय सांगाल आता? त्याला पण त्या वासराला पण ह्याच्यासारखं ट्रेन करायचं म्हणताय, तर ह्याला कशा प्रकारे ट्रेन याला काही नाही, आम्ही सध्याला तर हाणला नाही. काका जसे म्हणेन तसेच करायचो आम्ही. बौद्धवासी सूर्यभान पावगुरे जसे म्हणायचे तेच आम्ही त्यांच्या मागच होतो आम्ही. पण ते थोडे आता त्याला हृदयाचा अटॅक आल्यानंतर बरं, काय सांगाल तरी म्हणजे कशा प्रकारे व्यायाम घेतला तुम्ही? व्यायाम म्हणजे त्याला सध्याला तर आम्ही एक 8 महिन्याचा होता तेव्हा आम्ही फिरायलाच न्यायचो त्याला. मग जम्माने छकडीला झुपलं त्याला आम्ही. मग छकडीला पण त्यांनी ट्रेनिंग दिली, भरपूर ट्रेनिंग दिली. 8 चोकुरे द्यायला लागलो आम्ही. मग फेरा घेऊ म्हणलं काकाला. म्हटलं काकाने ठीक आहे. मग फेऱ्याला टाकलं तर फेऱ्याला त्यांनी 100% रिझल्ट दिलेला. तर मग फेऱ्याला दिल्याच्या नंतर मग थोडं एक 15-20 दिवस बांधूनच ठेवला आम्ही. मग डबल एक फेरा टाकला, घोड्यासोबत टाकला. घोड्याला पण चांगला आला. बरं, आता आपलं खाद्य पण बघताय की भरपूर प्रकारचे खाद्य आहेत, पण ते खाद्य वगैरे काय चालतं का त्यांना? खाद्य तर एक आणली होती आम्ही खिलार खाद्याची बॅग. खिलार खाद्याची एकच बॅग खाल्लेली त्यानं. नंतर आम्ही पहिले घरचाच खुराक द्यायचा, आता खिलार खाद्यच चालू आहे सध्याला. म्हणजे खिलार खाद्याचं पण आतापर्यंत तेच होतं. आता अर्धी गोणी झाली खिलार खाद्याची. पण चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. 100%